Respected Dr. Naresh Hatpulke sir, respected Pratik Burle, who already addressed you and gave you nice guidance, and Praveen Petkar sir, and all my dear friends who sat before me right from long period. मैं सिर्फ आपको 2 या 3 प्रश्न पूछना चाहता हूँ और मेरे स्पीच को कंक्लूड करूंगा. बिफोर फ्रीडम, इफ यू थिंक अबाउट एंटायर इंडिया, व्हाट वाज द सिचुएशन ऑफ इंडिया? मुझे बताओ, स्वातंत्र के पहले भारत में इलिटरेसी थी, भारत में करप्शन था, भारत में पावर्टी थी, शायद करप्शन नहीं होगा लेकिन पावर्टी थी, कास्टिज्म था. अब आफ्टर फ्रीडम भारत में इलिटरेसी है, करप्शन है, पावर्टी है, गरीबी है. अभी भी हमारी पूरी ताकत हम खर्च करते हैं तो पेट के लिए खर्च करते हैं, यानी मैक्सिमम समय हमें खाने पीने का बंदोबस्त करने के लिए समय बिताना पड़ता है. बराबर है, बिताना पड़ता है मैक्सिमम समय खाने पीने का बंदोबस्त करने के लिए. रोजी रोटी का सवाल हमेशा हमारे सामने होता है, कल भी था आज भी है. अनएम्प्लॉयमेंट का प्रॉब्लम बड़े पैमाने पे आज ही है, और स्वातंत्र पहले भी होगा या नहीं होगा उसकी गारंटी नहीं पता, लेकिन अभी तो है, अभी तो बढ़ चुका है अनएम्प्लॉयमेंट का प्रॉब्लम. अभी भी लोग रोटी कपड़ा मकान इसके लिए लड़ रहे हैं, संघर्ष कर रहे हैं. उनकी सोच अभी तक रोटी कपड़ा मकान तक सीमित है, उनकी सोच अभी भी प्रोग्रेस तरक्की के तगार तक नहीं है. टेक्नोलॉजी, तरक्की, अच्छी हैप्पी लाइफ, जीवन का एंजॉयमेंट, बराबर है, हाईली क्वालिफिकेशन, अच्छा क्वालिटी का एजुकेशन, उस पर अभी भी हम उतना नहीं सोच सकते जितना सोचना चाहिए था. आफ्टर 76 years of independence, we can't think even today also. What would you like to think? तो दोस्तों, मैं सिर्फ 2 चीज़ों पे आपका ध्यान फोकस करना चाहूँगा. बिफोर फ्रीडम कुछ लोग हमारे देश में फ्रीडम ऑफ द कंट्री लड़े. फ्रीडम ऑफ द कंट्री, देखो 2 चीज़ें, फ्रीडम ऑफ द कंट्री एक चीज़ है और फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री अनदर चीज़ है. हमारे देश में महापुरुषों की 2 कैटेगरी थी. कुछ महापुरुष फ्रीडम ऑफ द कंट्री, देश को स्वतंत्रता प्राप्त करने के लिए लड़े, और कुछ लोग थे वो उनको मालूम था कि देश को स्वातंत्र्य मिलकर कोई फायदा नहीं है अगर देश के लोग खुद स्वातंत्र्य में नहीं जी सकते. तो कुछ लोगों ने लड़ाई लड़ी फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री, यानी देश के लोगों का स्वातंत्र्य. देश का स्वातंत्र्य अलग चीज है और देश के लोगों का स्वातंत्र्य अलग चीज है. अब फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री क्या है? सबको शिक्षण मिलना चाहिए, दे शुड गेट फंडामेंटल राइट्स ऑफ एजुकेशन. सबको स्वास्थ्य आरोग्य मिलना चाहिए, सबको कपड़ा मिलना चाहिए, रोटी मिलना चाहिए, मकान मिलना चाहिए. और उससे भी ऊपर जो सबसे महत्वपूर्ण बात है, रोटी कपड़ा मकान तो नहीं, क्या जानवरों को मिलता है, लेकिन उससे भी बड़ी बात हमें चाहिए मान सम्मान, आत्मसम्मान, रिस्पेक्ट, स्वाभिमान, वो हमें मिलना चाहिए. बराबर है. तो फ्रीडम मिलने के बाद ये चीजें हमें मिलनी चाहिए, उसके लिए कुछ महापुरुषों ने लड़ाई लड़ी, उसको बोलते हैं फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री. बराबर है. तो उसके अनुसंग में हमारे भारत में कॉन्स्टिट्यूशनल राइट्स आहे, संविधात्मक अधिकार आहे आफ्टर फ्रीडम. म्हणजे 15 अगस्त 1947 को भारत स्वतंत्र हुआ, उसके बाद 26 जनवरी 1950 को रिपब्लिक डे हम मनाते हैं. वह हमारे फंडामेंटल राइट्स लागू हुए हमको. बाबा साहब अम्बेडकर ने जो कॉन्स्टिट्यूशन लिखा, उनमें उन कॉन्स्टिट्यूशन में हर चीज आपके फेवर में लिखी गई. खास करके महिलाओं के बारे में बोलना चाहता हूं, उनके फेवर में मोस्टली चीजें लिखी गई. फंडामेंटल राइट्स जो है, हमारे जो राइट्स है कॉन्स्टिट्यूशन तक सीमित रह गए, अभी भी हमारे रियल लाइफ में नहीं उतरे. वी डिड नॉट गेट अंटिल इन आवर रियल लाइफ. अब उसके लिए जिम्मेदार कौन है? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर इट ऑल? कोई बोलता है सिस्टम रिस्पॉन्सिबल है, कोई बोलता है सरकार रिस्पॉन्सिबल है, कोई बोलता है वो 10% 5% लोग रिस्पॉन्सिबल है, ये रिस्पॉन्सिबल है, वो रिस्पॉन्सिबल है, मेरी तरक्की नहीं हुई इसलिए मेरे माता पिता रिस्पॉन्सिबल है, मेरी तरक्की नहीं हुई इसलिए सरकार रिस्पॉन्सिबल है. लेकिन हम ये क्यों नहीं सोचते कि हम कितने रिस्पॉन्सिबल है? हाउ रिस्पॉन्सिबल आर वी?
बाबा कोणतंही फ्रीडम प्राप्त करण्याकरता, कोणतीही क्रांती होण्याकरता वैचारिक क्रांती प्रथम झाली पाहिजे. वैचारिक क्रांती होणं आवश्यक आहे ना. तुमच्या विचारामध्ये फ्रीडम आला पाहिजे, तुमच्या चालण्या वागण्या उठण्या बसण्यामध्ये फ्रीडम आला पाहिजे, तुमच्या विचारामध्ये क्षमता आली पाहिजे, ताकद आली पाहिजे, पॉवर आली पाहिजे. मला तुम्ही विचार करा ना मुद्द्यावर. आजही इफ यू थिंक अबाउट द होल वुमेन, स्त्रिया म्हणते आम्हाला हे राईट्स पाहिजे, ते राईट्स पाहिजे. तुम्ही तो उपकार समजा की डी बी आंबेडकरनी कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून राईट्स दिले. तुम्ही राईट्स करता का केलं? कोणत्या स्त्रीनं आतापर्यंत आंदोलन स्वतः छेडलं स्त्रियांच्या उद्धाराकरता? कोणत्या स्त्रीने छेडलं? सांगा एका स्त्रीचं नाव. इज एनी वुमेन देअर हू फॉट फॉर द हर फ्रीडम? सावित्रीबाई फुले ओनली ब्रॉट एज्युकेशन अंडर द गायडन्स ऑफ महात्मा ज्योतिबा फुले, बट विदाउट एनी हेल्प ऑफ एनीबडी, एनी मेन. एक तरी स्त्री दाखवा, अशा स्त्रिया दाखवा ज्यांनी स्त्रियांच्या उद्धाराकरता आंदोलन छेडलं. स्त्रियांनी काय केलं? व्हॉट डिड वुमेन डू? स्त्रियांनी जे कल्चर आहे तेच फॉलो केलं. जे कल्चर त्याला टोटली नाही का गुलाम बनवायला तयार आहे, टोटली. त्यांनी अजूनपर्यंत कॉन्स्टिट्यूशन फॉलो केलं नाही. त्यांना अजूनही त्यांचे राईट्स राज्यघटनेमध्ये कोणते दिलेले आहेत तेही माहीत नाही. आणि आपल्या भारताच्या अनसक्सेसची जड जे आहे ना, हे मेनपेक्षा वुमेन आहे. कारण एक वाक्य काय माहिती आहे का? एक पुरुष शिकला तो फक्त एकटाच शिकतो, पण एक स्त्री शिकली ते पूर्ण कुटुंबाचा उद्धार करते, असं वाक्य आहे. मग जर एक स्त्री पूर्ण कुटुंबाचा उद्धार करू शकते, तर मग या देशाचा जे परिस्थिती वाईट आली आहे याला कोण जबाबदार आहे? मेन का वुमेन? माझ्या नॉलेजपर्यंत मेन जबाबदार असू शकते, याच्याबद्दल मी दुमत नाही आहे, पण मी समजतो वुमेन मोस्टली जबाबदार आहे. कारण वुमेननी कॉन्स्टिट्यूशन फॉलोच नाही केलं, त्यांनी फक्त कल्चर फॉलो केलं आणि कल्चर त्यांना गुलाम बनवते. संपूर्ण भारतीय कल्चर हे स्त्रियांच्या खिलाफ आहे असं माझं मीडियासमोर मत आहे. आता कसं आहे मी तुम्हाला सांगतो. अरे तुम्ही जे पैनावा पहिनता ना, तुम्ही ज्या बांगड्या घालता ते तुमच्या गुलामीचं प्रतीक आहे. तुम्ही जे नथनी घालता तुमच्या गुलामीची प्रतीक आहे. तुम्ही जे कानातल्या काय काम रिंग घालता ते तुमच्या गुलामीचं प्रतीक आहे. तुम्ही पायाचे जोडवे घालता ते तुमच्या गुलामीचं प्रतीक आहे. तुम्ही कसं प्रतीक आहे? एक्झाम्पल घ्या. आपण बैल माहिती आहे, बैलला आपण नाही गुलाम केलाय, बैल गुलाम आहे आपला. बैलाला आपण एका ठिकाणी स्थिर ठेवण्याकरता आपण काय घालतो? त्याच्या नाकात काय घालतो? व्यसन घालतो. तशी एखाद्या माणसाची प्रतीक ते स्त्री आहे बा, त्याची बायको आहे बा, त्याचीच आहे बा, ते लिमिटेड आहे बा. त्याकरता तिला काय घालतो आपण? मंगलसूत्र. आता मला सांगा, मंगलसूत्र आपण म्हणतो, मंगल म्हणजे काय होते? शुभ होते. सूत्र म्हणजे बरं सांगा, मंगलसूत्र कोणत्या? शुभ कलर हा कोणता आहे? व्हाईट राहू शकते. दुसरा कोणता राहू शकते? मग ब्लॅक राहू शकते का? ब्लॅक हा कलर शुभचं लक्षण, शुभचं सिम्बॉल आहे का? ब्लॅक हा कलर हा शुभचा सिम्बॉल नाही आहे, पण आपण मंगलसूत्र घालतो आणि ते ब्लॅक कलरचं घालतो. मंगलसूत्र म्हणजे एक प्रकारची आपली इनडायरेक्ट गुलामी आहे. बरं, तुमचा वेश पण स्त्रियांचा आफ्टर मॅरेज स्त्रिया साडी घालते. बरं, तुम्हाला समजा एखाद्या ठिकाणी धावाचं आहे, कुदाचं आहे, लढायची आहे, स्पीडनं जायचं आहे, तुम्ही साडीवर धावू शकता का? बरोबर आहे. तर तुम्ही ते कल्चर फॉलो करत आहे, बरोबर आहे. बरं ठीक आहे, हा एक पुढचा विषय घेऊ. तुम्ही सोनं घालता, आभूषणं घालता ना, खूप मोठ्या प्रमाणात आभूषण घालावं लागते, खूप बांगड्या घालावं लागते, जे आहे तुम्हाला माहीत आहे. मला सांगा, जर गर्दीमध्ये तुम्हाला धावपळ करून जायचं असेल तर तुमचं लक्ष कुठं राहते? तुमचं लक्ष धावण्यावर राहते, स्पीडवर राहते का सोन्यावर राहते? सोन्यावर राहते. म्हणजे तुमच्या मनाला एक लिमिटेड गोष्ट येते, गुलामी तयार होते, मेंदू कुठतरी लिमिटेड होते की नाही? इज इट राईट ऑर रॉंग? पुष्कळ गोष्टी आहे ज्या गोष्टीने या कल्चरनं तुम्हाला गुलाम बनवून ठेवला आहे. पुष्कळ गोष्टी आहे. मला माहिती आहे सरांपाशी वेळ कमी आहे, पण 5 मिनिटं वेळ घेतो सर. हे कसं आहे, माझ्या मनातल्या भावना आहे, मी बोलत आहे. मला काही आज भाषण द्यायचं नाही आहे. माझा काही स्पेशल इंटरेस्ट नाही. माझा दावा आहे, माझा असा एक ब्लेम आहे तुमच्या स्त्रियांवर. आय ब्लेम ऑन युअर वुमेन पीपल की तुमच्यामुळे देश मागे आहे, तुमच्यामुळे देश मागे आहे. तुम्ही माझा दावा खोडून काढू शकता, माझं रॉंग राहू शकते, कारण तुम्ही हे जे चुकीचं कल्चर आहे ना ते फॉलो करता. तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्याकरता कधीच पहल नाही केली. तुम्ही शिक्षणाचा सही फायदा कधीच घेतला नाही. तुम्ही अभ्यासच नाही केला का आमच्या स्त्रियांना हे भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे. मग स्त्रियांनी स्वतःसाठी केलं का? त्यांनी कोणती अशी लढाई लढली, कोणती अशी पहल केली? बस पुरुषाच्या मागे राहायचं.
बरोबर आहे? हाच कन्सेप्ट आहे की नाही? माझं असं मत आहे की पहिले तुमचा इतिहास लक्षात घ्या तुम्ही, का तुम्हाला हे जे बंधन आहे का लादले गेले. तुम्हाला हे बंधन लादण्याच्या मागे सायकोलॉजिकल रिझन आहे का तुमचा मेंदू विशिष्ट क्षमतेच्या पलीकडे काम करू शकला नाही पाहिजे, याच्या मागचे कारण आहे. बरोबर आहे? साडी घालण्याच्या मागे तेच कारण आहे. तुमचे जे सोन्याचे दागिने आभूषणं घालण्याच्या मागे तेच कारण आहे. मग तुम्हाला माहित नाही, मी तुम्हाला सांगतो, आपली गुलामी आपल्या सायकोलॉजीचा इम्पॅक्ट आहे बरं. कपड्यापासून आपल्या राहणीमानापासून इतकंच नाही, तुमची गुलामी पक्की करण्याकरता मग हजारो गोष्टी लादल्या गेल्या भारतामध्ये. एकादश लादली गेली, चतुर्थी लादली गेली, उपास लादले गेले, तापास लादले गेले, देव लादले गेले, धर्म लादला गेला, कल्चर लादलं गेलं, पुराण लादले गेले, दुनियाभराच्या देवधर्म लादले गेले, दुनियाभराच्या विधी लादल्या गेल्या. आणि तुमचा माइंड फक्त त्या पर्टिक्युलर ढाच्यामध्ये राहून सीमित झाला. त्याच्या पलीकडे तुम्ही विचार करणंच बंद केलं. मी म्हणतो, स्त्रियांनी जीवनाकडे ॲज इट इज पाहिलं पाहिजे, ॲज इट इज पाहिलं पाहिजे. पुरुषांनी जीवनाकडे ॲज इट पाहिलं पाहिजे. बरोबर आहे? आपलं स्वातंत्र्य फक्त आपणच प्राप्त करू शकतो. आपल्या विचारामध्ये जेव्हा फ्रीडम पैदा होईल आणि आपलं जेव्हा अवांतर वाचन खूप वाढेल आणि आपला इतिहास आपण जेव्हा समजून घेऊ आणि आपल्या इतिहासाकडे आपण ॲज इट इज पाहू, वर्तमानाकडे ॲज इट इज पाहू आणि भविष्याकडे ॲज इट इज पाहू, आणि आपणही दिमागात लक्षात घेऊ की मलाही 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे आहे, मी सर्व काही लढाया लढू शकतो. आणि या फालतू गोष्टीत वेळ घालण्यापेक्षा जुन्या ज्या कल्चरल गोष्टी आहे, कल्चरनं तुम्हाला गुलाम ठेवला आहे. 18 वर्षाची मुलगी होते, तिला वाटते की ती 18ची होते, 20ची होते, 22ची होते, तिला वाटते की हा मुलगा माझ्यासाठी बेटर आहे. ती लग्न करायला निघते, कल्चर तुम्हाला रोखते, राज्यघटना तुम्हाला वाचवते. राज्यघटना म्हणते 18च्या वर झाली ती स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते, ती लायबल आहे. राज्यघटना तुम्हाला वाचवते म्हणून तुम्हाला पोलीस स्टेशन वाचवते, राज्यघटनेमध्ये पोलीस स्टेशन मोडते. पण तुमचं कल्चर जे आहे, संस्कृती आहे, तो मुलगा रॉंग जातीचा आहे, वेगळ्या कास्टचा आहे, तो तुला लायबल नाही आहे, त्याची कास्ट वेगळी आहे, ती कास्ट लो आहे, तुझी कास्ट हाय आहे, असं आहे तसं आहे म्हणून तिला रोखते. हे कल्चर तुम्हाला खूप मागे ठेवत आहे. मान्य आहे, आपल्या कल्चरमध्ये थोड्या बहुत काही गोष्टी चांगल्या असू शकते, पण त्या चेक केल्या गेल्या पाहिजे. हर गोष्टीवर स्टडी झाला पाहिजे असं मला वाटते. आणि बस माझं एक शेवटचं वाक्य मी बोलतो आणि इथे विराम करतो. आजचा जो प्रोग्राम आहे हा इंडिपेंडंट डे निमित्त आहे. इंडिपेंडंट म्हणजे काय होते? स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे काय होते? स्वतंत्र म्हणजे काय होते? बरं, समजा तुम्हाला आजादी मिळाली, पण तुम्ही फिजिकली आजाद झाले, म्हणजे तुम्हाला कोणी असं बेड्यात ठेवलं नाही आहे, पण तुम्ही फिजिकली आजाद झाले, पण मेंटली तुम्ही वैचारिकरित्या आजाद व्हायला पाहिजे. तुमच्या विचारामध्ये आजादी यायला पाहिजे. तुमच्या विचारामध्ये एक विचार करण्याची प्रवृत्ती यायला पाहिजे.